महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सभेत वादग्रस्त प्रकार घडला। या सभेदरम्यान माजी नगरसेवक बंटी तिदमे यांनी प्रभागातील युवकांना व्यसनाधीन केल्याचा आरोप करणारी एक चित्रफित दाखवण्यात आली। या चित्रफितीमुळे संबंधित युवक आणि त्याचे कुटुंबीय चांगले संतप्त झाले। चित्रफितीत ज्या युवकाचा उल्लेख करण्यात आला होता तो युवक स्वतः आपल्या आई वडिलांचं थेट सभास्थळी हजर झाला आणि संबंधित आरोपांबाबत जाब विचारला। युवकांच्या पालकांनी आपल्या कुटुंबाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी मंचावर उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी या चित्रफितीबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी या चित्रफितीबाबत मला कोणतीही माहिती नाही असे स्पष्ट वक्तव्य केले। मात्र सर्वसाधारण कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत संबंधित युवकाच्या पालकांनी गिरीश महाजन यांच्या भोवती गरडा घालत संताप व्यक्त केला। खोटे फोटो दाखवतात। आता तुम्हाला वाटतंय ते खोटे फोटो आहेत, तुम्ही कोर्टाला सांगा। चांगले तर निवडून येऊ आपण। सर मला अन्य पाहिजे पोलीस स्टेशनला या तिकडे। माझ्यावर नाही बाई। पालकांनी आपल्या कुटुंबाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी मंचावर उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी या चित्रफितीबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी या चित्रफितीबाबत मला कोणतीही माहिती नाही असे स्पष्ट वक्तव्य केले। मात्र सर्वसाधारण कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत संबंधित युवकाच्या पालकांनी गिरीश महाजन यांच्या भोवती गरडा घालत संताप व्यक्त केला। परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती। तरीही मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपण या चित्रफितीशी संबंधित नसल्याचे सांगत आपल्याला याची माहिती नसल्याची भूमिका कायम ठेवली। या घटनेमुळे राजकीय सभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चित्रफितींच्या सत्यतेवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। महाराष्ट्र 24 न्यूज नितीन चव्हाण, सिडको। खोटे फोटो दाखवतात। आता तुम्हाला वाटतंय ते खोटे फोटो आहेत, तुम्ही कोर्टाला सांगा। चांगले तर निवडून येऊ आपण। सर मला अन्य पाहिजे पोलीस स्टेशनला या तिकडे। माझ्यावर नाही बाई।